आपल्या मराठी चॅनलवर ज्याचं नाव आहे लिओ द वॉन्डर. सो मित्रांनो, आजचा आहे आपला डे 5 आणि आपण चाललो आहे रामेश्वरच्या दर्शनाला. सो आपण काल रात्रीच पोचलेलो, काल संध्याकाळीच पोचलेलो रामेश्वरला आणि आता वाजले सकाळचे काहीतरी 7 आणि आम्ही चाललो रामेश्वरला. आणि असा काय आमचा लाईनअप आहे. फक्त माझी बाईक नाही जाते, आम्ही पिलियनला चाललो आहे कारण सगळ्या बाईक घेऊन जाऊन काय मतलबच नाही आहे. तो मंदिराजवळ पोचतो आणि तुम्हाला दाखवतो. तिकडनं हार्डली काहीतरी 2 किलोमीटर आहे. जातो मला भेटतो मंदिराजवळ. फायनली पोचलो आम्ही मंदिराजवळ. दर्शन वगैरे घेतो, फोन अलाउड नसेल आतमध्ये. सो दर्शन घेतो आणि तुम्हाला बाहेरून भेटतो. आमचा नाश्ता वगैरे तर झाला आहे, दर्शन पण एक नंबर झालं, नाश्ता झाला. इडली आणि मेंदूवडा एकच ऑप्शन आहे. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे चेंज वगैरे, म्हणजे कॉफी पण आलं चेंज करणार आणि मग तिकडनं जाणार आम्ही धनुषकोडीला. फुल पॅकअप रॅपअप होऊन सगळं चेकआउट करून. आणि पुढचा प्लॅन मंजिरी सांगेल. मंजिरी सांग, पुढचा रूट सांग. सेल्फीने सांगेल. तर आपण आता चाललोय धनुषकोडीला. तर आता आपण चाललोय धनुषकोडीला आणि तिकडनं कन्याकुमारीला जाणार आहोत. आणि ऑन द वे आपण तुतकुडीचे काही साईट सीइंग्स आपण बघणार आहोत. सो या लेट्स गो. चाय पिऊ आणि भेटू. बोलली तर मग गौरव तिकडनं बोलला अरे नाही डिस्कशन चालू आहे, चाय पे चर्चा. अच्छा इलेक्ट्रॉल पावडर वाली हिंदू. फायनली आम्ही निघालो रामेश्वरवरनं. आता इकडनं जाणार धनुषकोडी, त्याच्यानंतर पांबन ब्रिज आणि मग त्याच्यानंतर थुतकोडी अँड देन कन्याकुमारी. सर अशी आजची आर्टनरी आहे आमची. धनुषकोडी दाखवते आम्हाला 20 किलोमीटर्स 33 मिनिट्स. आणि आता ह्यांना पेट्रोल भरायचं आहे. आपला घोडा एकदम फुल टँक आहे भाई अजूनपर्यंत. आपल्या घोड्याला जास्त पेट्रोल लागत नाही. युटर्न मारायचं होता रे, पण आपल्याला पेट्रोल भरायचं असं सरळ जायचं. जाताना त्या साईडला येते. काय व्ह्यू आहे यार रोडचा धनुषकोडीला जाताना, एक नंबर. दोन्ही साईडला झाडी आणि ॲज पर मॅप या साईडला पाणी आहे पूर्ण लेफ्ट साईडला. आई शपथ काय दिसतं यार, एक नंबर. Check this out guys. काय भारी वाटतंय यार, काय भारी वाटतंय. पैसा वसूल. एकदम निळशार पाणी. आम्ही तर पोचलो आहे धनुषकोडीला. फक्त त्या मेन स्पॉट जवळ चाललो आहे, पण आम्हाला पोचताच वांदे झाले आहेत आमचे. मजबूत ट्रॅफिक आहे.
ऐक एवढी 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 गर्दी आहे ना, एवढी गर्दी. आम्ही पोचलो धनुषकोडीला. आणि रजत कसं वाटतंय एवढे सबस्क्रायबर्स तुला भेटले आज? छान वाटलं, खूप भारी वाटलं जेव्हा माणसं आपली फोटो काढतात, आपल्यासोबत फोटो काढतात. असं काहीतरी मोठं काम केल्यासारखं वाटतं. छान. दोघांचे एवढे सबस्क्रायबर्स भेटले आहेत आणि फॅन फॉलोइंग, बेसिकली फॅन फॉलोइंग होती आमच्या गाड्या बघून. वैशाली, हाऊ वॉज युअर फर्स्ट एक्सपीरियंस? कैसा लगा यूट्यूबर्स के साथ घूम के? अच्छा, फेम मिला मुझे. फर्स्ट टाइम एवढी लॉंग राईड केली आहेस, कसं वाटतंय? मस्त. मला असं वाटलं नव्हतं मी करणार आहे, पण व्हेरी ऑनेस्ट, इट वॉज नाईस अँड थँक्यू फॉर सपोर्ट अथर्व, रजत अँड बाकी सगळे तर चांगलेच आहेत. खूप बाकीचे राईड्स पण चांगले होतील आणि अशीच मी पुढे राईड करत राहील आयुष्यभर. ही माझी चाइल्डहूड ड्रीम आहे, सक्सेसफुली होऊन जाईल. सो थँक्यू सो मच. सो आता थोडा इथं टाईम स्पेंड करतो आणि मग आम्ही निघतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न जर्नीसाठी धनुषकोडीवरनं. आम्ही चाललो आता डायरेक्ट कन्याकुमारी. सो आहे ते काहीतरी 300 किलोमीटर. सो आत्ता पण तोच सीन आहे की आम्ही जरा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, नाहीतर आम्ही एवढ्यात थोडं पुढे गेलो असतो. बेसिकली या रोड छोटा आणि लोक पार्किंग करून ठेवतात. सो अडकल्यामुळे आणि त्याच्यातच युटर्न मारतात लोक. सगळ्यांना सगळं एकत्र करायचं असतं. सो बघू आता किती वेळ लागतो आम्हाला इथून बाहेर पडायला. येताना पण तो स्ट्रगल, जाताना पण तो स्ट्रगल. हे काय लाईव्ह एक्झाम्पल आहे बघा. जागेवरच सगळ्यांना टर्न मारायचं, पुढे युटर्न दिलाय तरी पण. गाईस, हा व्ह्यू चेक करा, काय व्ह्यू येतो यार, एक नंबर. ते बोट्स सगळे पार्क बोट्स आहेत. आता थांबलो इथे थोडा वेळ, फोटो काढतो. वैशाली हे घे, फोटो काढतो आणि आम्ही निघतो बॅक ऑन द रोड्स.
आता आम्ही निघालो, एक चाय ब्रेक घेतलेला मध्ये बिकॉज झोप वगैरे येत होती ना, कारण 3 दिवसासनं प्रॉपर झोप वगैरे झाली नाही आमची. सो आत्ता आम्ही डायरेक्ट इकडून आम्हाला 263 किलोमीटर जायचं आहे. 4 hours 59 minutesचा रस्ता आहे. सो ओके, आणि मस्त सनसेट झाला आम्ही चाय वगैरे पियेपर्यंत. सो सनसेटचे काही क्लिप्स आहेत ते पण मी टाकीन. बाकी इकडे सगळी शेत आहेत ना, तर तिथे मगाशी मोर होते, तर आम्ही ते बघा एवढं मग्न झालो की टाईम कधी गेला समजलंच नाही आम्हाला. आम्ही हलका फुलका नाश्ता करायला थांबलेलो आणि आता 3 hours 58 minutes दाखवत आणि वाजलेत 9:15. सो आता 3 तासात तर आम्ही पोचू असाच रोड आहे ऑलमोस्ट, म्हणजे सिंगल लेन रोड. पण आता आम्ही गुगल मॅपवर बघितलं तर आम्हाला एक हायवेचं पकडतो आम्ही. सो तिकडनं जाऊ, बघू.